अमरावतीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये शासकीय बाल अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीमध्ये 3 बाळांचा मृत्यू झालेला आहे। प्राथमिक माहिती जी मिळते आहे त्यानुसार व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागली। मात्र लहान बाळांच्या अतिदक्षता विभागाचे स्टँडर्ड कसे असावेत ज्यामुळे आग लागणं किंवा इतर घटना घडू नयेत याविषयी तज्ज्ञांची मतं नेमकी काय आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। इथे मेन म्हणजे जे 2 इन्क्युबेटर असतील, 2 वार्मर असतील, त्याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स हे 2 ते 2.5 फूट असावं आणि जे भिंतीपासून डिस्टन्स आहे वार्मरचं ते 1 ते 1.5 फूट मिनिमम असावं आणि आपण ते मेंटेन करतो जेणेकरून बाळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। काही बाळं असतात ज्यांना खरोखर ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते, तेव्हा आपण त्यांचं सॅच्युरेशन प्रॉपरली किती आहे, बाळाला वार्मरमुळे बाळ थंड पडलं आहे म्हणून बाळाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे की ओरिजिनल त्याला खरंच गरज आहे हे आपण चेक करतो आणि त्यानुसार त्याला दिला जातो ऑक्सिजन। जर बाळाला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट नसेल तर त्या ऑक्सिजन फ्लो जो आहे तो चेक केला जातो आणि व्यर्थ जो ऑक्सिजन आहे जो व्यर्थ चालला आहे तो आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जे ऑक्सिजन रिलेटेड ज्या हजार्ड्स होत आहेत ते होणार नाहीत। शक्यतोवर ज्यांना गरज आहे त्यांनाच आपण ऑक्सिजन देतो, कारण की ऑक्सिजनचा ओव्हरयूज आपण टाळला पाहिजे आणि आग लागण्याचं ऑक्सिजनपेक्षा दुसरं महत्त्वाचं कारण जे असतं ते इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होणे आहे। तर त्यासाठी आपण वारंवार आपल्या SNCUचे इलेक्ट्रिक ऑडिट करून घेतो आहे आणि त्यातही कुठलं म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स काम करत नाही किंवा त्यांचं आपण दुरुस्ती वेळच्या वेळी करून घेतो। अमरावतीमधल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी बालकांच्या अतिदक्षता विभागाचा आढावा घेतला आणि त्यांनी मॉडेल अतिदक्षता विभाग कसा असावा ते देखील सांगितलं आहे। आम्ही नेहमीच तत्परतेने SNCमध्ये राऊंड घेत असतो। माझा प्रत्येक 15 दिवसाला आठवड्यातून एकदा राऊंड असतो। मी तशी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आणि आमच्या SNCमध्ये जे काही काम होतं ते चांगल्या प्रकारे काम होतं। सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। शक्यतो आम्ही सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो। आमच्याकडे जे काही इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंटची पाहणी आम्ही एव्हरी वीकली करतो आणि तसं आमच्याकडे रेकॉर्ड पण आहे। तर सध्या तरी आमच्या कोणत्या इक्विपमेंट्समध्ये किंवा इलेक्ट्रिकल्समध्ये किंवा फायरच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। ते आम्ही तत्परतेने सगळ्या गोष्टी पाहून घेतो।